भेंडीची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळेस खाल्ली असेल, पण आज आपण ज्या पद्धतीने भाजी करणार आहोत त्यामुळे खायला खूप रुचकर लागते. अगदी भेंडी न खाणारे सुद्धा आवडीने खातील. तर चला मग रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाले की अर्धा चमचा जिरे यामध्ये टाकून घेऊ. जिरे फुलले की बारीक करून घेतलेलं लसूण यामध्ये टाकून घेऊ. लसूण छान परतून घेऊ. लसूण परतून झाला की 2 हिरव्या मिरच्या परतून घेऊ. 1/2 किलो भेंडी मी अगोदर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून कपड्याने पुसून कट करून घेतलेली आहे. यामध्ये टाकून घेऊ. भेंडीची भाजी बनवताना भेंडी अगोदर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून कपड्याने पुसून नंतरच कट करायची. त्यामुळे भेंडी चिकट होत नाही. आणि जर आपण अगोदर कट करून घेतली आणि नंतर धुतली तर ती भेंडी चिकट होते. यामध्ये काही सुखे मसाले टाकूया. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची जास्त टाकली तरी चालेल. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घेऊ. मिक्स करू. चवीनुसार मीठ मिक्स करू. झाकण ठेवून 2 मिनिटं मीडियम गॅसवर भेंडीची भाजी शिजवून घेऊ. भेंडीची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजते. 1 मिनिटं झाकण ठेवून मीडियम गॅसवर मी ही भेंडीची भाजी शिजवून घेतलेली आहे. 1 मिनिटवर अशीच परतून घेऊ. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करू. 1 मिनिटवर मी छान भेंडी परतवून घेतलेली आहे. भेंडीची भाजी तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि भाजी प्लेटमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी एकदा करून पहा. खायला खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर. बाय बाय.